नमस्कार मंडळी. आज आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीनं कडुलिंबाचा साबण कसा तयार करायचा हे शिकणार आहे. हा साबण बनवण्यासाठी ग्लिसरीनचा सोप बेस घेतला आहे मी. आता साहित्य बघूया. आता हा मी सोप बेस घेतला आहे, ग्लिसरीनचा सोप बेस घेतला आहे 250 ग्रॅम. साधारण 2 ते 3 चमचे एवढी कडुलिंबाची पावडर घेतल्या. टी ट्री इसेन्शियल ऑइल घेतले हे, आणि साबण बनवण्यासाठी हे सिलिकॉनचे मोल्ड घेतलात. एवढ्या फक्त ह्या 3 ते 4 सामानामध्येच आपला साबण बनवून तयार होणार आहे. आता हा जो सोप बेस घेतलाय त्याचे आपल्याला बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि हा चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे डबल बॉयलर पद्धतीनं, म्हणजे आपण जसं चॉकलेट मेल्ट करतोय त्या पद्धतीनंच. असे छोटे छोटे एकदम बारीक जे पीस करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल कडुलिंबाचा साबण का? आता अनेक वर्षापासून लोक कडुलिंबाचा वापर त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी करतात आणि स्किन केअरच्या रुटीनमध्ये पण कडुलिंब हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी हा ग्लिसरीनचा सोप बेस वापरायचा, आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी गॉट मिल्कचा सोप बेस वापरायचा. आता हे आपलं सोप बेसचं बारीक बारीक पीस झाल्यात. आता हे मी एका भांड्यात काढून घेतो, आणि हा साबण कडुलिंब वापरून आपण करतोय, कडुलिंबाची पावडर वापरून. त्यामुळे हा वापरण्यासाठी सुद्धा सेफ आहे आणि ऑल स्किन टाईपसाठी सुद्धा हा बेस्ट आहे. आता हे डबल बॉयलर पद्धतीनं मेल्ट करून घ्यायचं. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं, आणि त्याच भांड्यावर हे दुसरं पातेलं घेऊन त्यात हा ग्लिसरीनचा सोप बेस घालून मी पूर्ण वितळून घेणार आहे. डायरेक्ट गॅसवर आपल्याला हे धरायचं नाही आहे, गरम पाण्यावरच असं धरून आपल्याला हे मेल्ट करायचं. अगदी थोड्या वेळात हे मेल्ट होतं, अगदी 4 ते 5 मिनिटात. असं एकदम लिक्विड फॉर्ममध्ये हे झाले. आता ह्यात साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला एवढी कडुलिंबाची पावडर घालायची. आता कडुलिंबाची पावडर नसली तर काय करायचं, आपली ताजी कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून त्यात थोडं पाणी घालून तिची पेस्ट करायची आणि ती पूर्ण गाळून घ्यायची. गाळून घेतलेली पेस्ट आपण यात घालायची आणि इसेन्शियल ऑइलचे 5 ते 7 थेंब घालायचे. ट्रीचे इसेन्शियल ऑइल घातले मी. हे जरी नसलं तरी काही हरकत नाही, हे घातलं तरी पण चालते, नाही घातलं तरी पण साबण आपला तयार होतोय. त्याऐवजी तुम्ही लव्हेंडर इसेन्शियल ऑइल किंवा लेमन इसेन्शियल ऑइल पण वापरलं तर चालते. आता हे व्यवस्थित सगळं एकजीव करायचं, आणि असं हे सिलिकॉनचं मोल्ड आहेत माझ्याकडं. हे सिलिकॉनच्या मोल्डमध्ये हे मी मिश्रण सगळं ओतून घेणार आहे. हे कोमट असतानाच करायचं, कारण थोडा वेळ जरी ठेवलं तर ह्याला एक पापुद्रा यायला सुरू होतोय आणि आपलं साबण हळूहळू आणि घट्ट व्हायला सुरू होतोय. आणि हे 3 तासासाठी आपल्याला असंच सेट व्हायला ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवर. आणि हे 3 तासानंतर बघा काढून कसला आपला भारी साबण तयार आहे, एकदम घरच्या घरी आणि कमी साहित्यात. 3 तासानंतर हा साबण व्यवस्थित आपला सेट होतोय आणि व्यवस्थित त्या मोल्डमधून पण निघतोय. हे रूम टेम्परेचरलाच ठेवायचं. एकदम भारी आपला साबण बनवून तयार आहे. आणि घरच्या घरी तुम्ही पण असा साबण बनवून पहा कसा होतोय ते, आणि कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर बाय.